वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे यांनी वापरलेली आणखी एक कार बावधन पोलिसांनी आता जप्त केलेली आहे। 17 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते। या दरम्यान याच कारनं यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला होता। ती कार आता बावधन पोलिसांनी जप्त केलेली आहे। हगवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आतापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हुंड्यामध्ये दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार, इंडिवर आणि एक बलेनो अशी 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे। हुंड्यामध्ये दिलेलं जे सोनं आहे ते हगवणेंनी बँकेत तारण ठेवून त्याच्यावर कर्ज उचललेलं आहे। त्याच्या बाबतीत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स देखील लवकरच प्राप्त करून घेऊन हगवणे प्रकरणामध्ये एकदम सखोल तपास करून कोणताही क्लू पाठीमागे ठेवला जाणार नाही आणि आरोपींना कठोरात कठोर शासन होईल या दृष्टीने तपास चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।